आणि विधानसभेच्या निवडणुकीत गेलेली पत हे पुन्हा परत मिळवण्याकरता उद्धव ठाकरेचा हा राजकीय दौरा आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, अजित पवारजी यांनी आणि आमच्या सरकारने 32,000 कोटी रुपये राखून ठेवले आणि त्याच्या योजना मंजूर केल्या। पूर पीडिताकरता, शेतकऱ्याकरता 9,500 कोटी रुपये 9,500 कोटी रुपये शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये गेले। काही शेतकरी केवायसी मुळे त्या ठिकाणी त्यांचे अमाउंट गेले नाही, पण जिल्हाधिकारीकडे सर्व अमाउंट पोहोचले। आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामधलं सर्वात मोठं पॅकेज हे देवेंद्र फडणवीस सरकारने दिलं आणि आमच्या सरकारने संपूर्ण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी रोजच्या रोज पाऊस पडतोय। आता परवा पूर्व विदर्भात पाऊस झाला, त्यामुळे एकही शेतकरी सुटणार नाही असं त्या ठिकाणी संपूर्ण योजना माननीय मुख्यमंत्र्यांनी केली। कालच्याही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पीक पाणी या विषयावर सविस्तर चर्चा झाली आणि या आठवड्यामध्ये पुढच्या 15 दिवसामध्ये जी काही मदत शेतकऱ्याकरता मंजूर केली आहे ती मदत शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये गेली पाहिजे। याकरता काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विभागाला सूचना दिल्या। खरं तर शेतकरी यांना मदत करणे सरकारची जबाबदारी आहे, ती आम्ही करतोय। कर्जमाफीबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी एक समिती नेमली, जी समिती धनदांडग्या शेतकऱ्यांचा कर्जमाफी करण्याऐवजी ज्या शेतकऱ्याला खरी कर्जमाफीची गरज आहे त्यांचं केस टू केस पूर्ण जिल्हा वाईज डेटा सरकारकडे येणार आहे आणि त्यामुळं पीक कर्ज माफ करण्याबद्दलचा निर्णय त्या ठिकाणी करण्याचा विचार शासनाने केला आहे। आता खरं तर कर्जमाफी कशी झाली पाहिजे यावर एकमत आहे। ज्या ज्या कर्जमाफी झाल्या त्याच्यामध्ये कर्ज शेतकऱ्याचं वाढत गेलं पण कर्ज कमी झालं नाही, त्यामुळं एकदा कर्जमाफी केल्यावर पुन्हा शेतकरी कर्जात जाऊ नये ही भूमिका सरकारची आहे। उद्धव ठाकरेचा दौरा हा केवळ निवडणुकीवर डोळा ठेवून राजकीय दौरा आहे आणि त्यांचा दौरा तुम्हाला माहिती आहे। मुख्यमंत्री असताना कधी शेतकऱ्याच्या बांधावर गेले नाही, मुख्यमंत्री असताना कधी त्या ठिकाणी विधिमंडळात आले नाही, मुख्यमंत्री असताना मंत्रालयाचा दरवाजा कधी बघितला नाही, 2-2.5 दिवस आले आणि त्यामुळं आता हा राजकीय दौरा आहे